शासन हे सर्वसामान्य जनतेच्या सोबत आहे हे तुम्हाला सिद्ध करण्याची एक आम्ही संधी मिळवून दिलेली आहे. त्या संधीचा लाभ मिळावा म्हणून मग तुम्ही हे सगळं लेखी स्वरूपात जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत मी काही उपोषण या ठिकाणी सोडणार नाही असं मी त्यांना सांगितलं. ते म्हणाले की आम्ही लेखीसुद्धा याबाबत तुम्हाला देऊयात. राजकीय आरक्षण जे आहे तर ते वगळता दिलं तर मग कोणाच्याही ताटातलं आम्ही काही एक हिसकून घेतो असा जो समज आहे तर तो समज आपोआप संपेल आणि कोणाच्याही नुकसान न करता मराठा समाजाला स्वतंत्र असं सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी आत्ता व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून चर्चा केली. त्या चर्चेमध्ये आम्ही आमच्या मागणीचा सर्व भाग त्यांच्यासमोर ठेवला. डायरेक्ट त्यांच्या विषयाशी संबंधित 4 विषय होते. त्याबाबत त्यांना अधिक सविस्तर ते सांगितलं. त्याच्यातली आता सुरुवात करताना सांगायचं असेल तर हैदराबाद गॅझेटियरच्या माध्यमातून ज्यांच्याकडे वंशावळ ज्यांची जुळत नसेल किंवा ज्यांच्याकडे महसूल पुरावा काही एक नसेल त्यांना हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे काही एक सर्टिफिकेट देता येणार नाही. आणि हे सर्टिफिकेट जर मिळत नसेल तर मग त्या हैदराबाद गॅझेटियरचा उपयोग मराठा म्हणून आम्हाला काय असेल त्याचा शासनाने खुलासा करावा असं आपण त्यांना सांगितलेलं आहे. तर त्याचीसुद्धा आम्ही योग्य तुम्हाला उत्तर कळवतो म्हणून सांगितलं. SOP बाबतसुद्धा असंच झालेलं आहे की मी त्यांना आत्ता बोलताना म्हणालो की माधुरी पाटील विरुद्ध ॲडिशनल कमिशनर ट्रायबल विभाग यांच्या केसमध्ये जे जजमेंट सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे न्यायनिवाडे झाल्यानंतर निर्देश पूर्ण देशभरातल्या सर्व राज्यांना दिलेले आहे. मग त्या न्यायनिर्देशाच्या आधारे हे सगळे बंधनकारक असणारे सगळे ते न्यायनिवाडे आहेत आणि त्यांच्या सूचना आहेत. तर त्या सूचना डावलून महाराष्ट्र शासनाला स्वतःच्या अधिकारामध्ये त्याच्यामध्ये काही एक बदल करता येणार नाही. नव्हे तो न्यायालयीन त्या निर्देशाचा तो अवमान ठरेल आणि तसं काही होऊ नये म्हणून आपण याच्यामधलं सगळा तो बदल केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशा पद्धतीचं काम शासनाने करावं आणि आम्हाला न्याय द्यावा. तर त्याच्यातसुद्धा शासन अत्यंत गांभीर्यपूर्वक काम करेल असं त्यांनी सांगितलं. दुसरं आमचं गंगापूर तालुक्यातील आमचे जे काकासाहेब शिंदे आहेत तर त्यांचं जे बलिदान झालेलं आहे आणि असंच बलिदान जवळपास मराठवाड्यातल्या 284 लोकांचं आहे. तर त्या सगळ्यांच्या स्मरणार्थ आम्हाला महसूल विभागाची 1 एकर जागा द्यावी आणि शासनाने त्याचा DPR तयार करणे आणि त्याच्यावरचं पुढचं कामकाज सुरू करण्याचं जस्ट टू बिगिन विथ म्हणजे सुरुवात म्हणून 5 कोटी रुपयाचा तो निधी आम्हाला द्यावा अशा पद्धतीची आमची मागणी होती. त्याच्यावर सुद्धा तो माझ्या विभागाचा विषय असल्यामुळे मी त्यालासुद्धा मंजुरी देण्याबाबतचं जे काही कार्यालयीन पद्धत आहे त्याचा अवलंब करून प्रशासनिक पद्धतीचं काम करून मी त्याच्यावर तुम्हाला मंजुरी देतो असं त्यांनी सांगितलं. नंतर दुसरा महत्त्वाचा आणि अत्यंत मनापर्यंत पोहोचलेला विषय असा आहे की मराठा समाज संख्येच्या बळावर काही आमच्या ताटातलं हिसकून तर घेत नाही ना असा जो समज पूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे तर तो दूर करण्यासाठी आम्ही जो तोडगा काढलेला आहे तो सर्वसामान्यच होईल अशी आम्हाला खात्री असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये असं मागणी केलेली आहे की OBC वर्गाला ज्या काही सवलती आरक्षणाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व सवलती मराठा समाजाला द्याव्यात. परंतु ते करत असताना त्याच्यातलं जो राजकीय आरक्षण जे आहे तर ते वगळता दिलं तर मग कोणाच्याही ताटातलं आम्ही काही एक हिसकून घेतो असा जो समज आहे तर तो समज आपोआप संपेल आणि कोणाच्याही नुकसान न करता मराठा समाजाला स्वतंत्र असं शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यानिमित्त मिळणाऱ्या आम्हाला नोकरीच्या प्रगतीसाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी आम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होणार असल्यामुळे आमच्या समाजाला आता उन्नतीकडे जायचं आहे, प्रगतीकडे जायचं आहे. आम्हाला एक उत्तुंग झेप अशी घ्यायची आहे की जी आमच्या संपूर्ण विकासासाठी कामाला येईल. म्हणून मग आम्हाला शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण मिळणं अत्यंत आवश्यक आहे. त्या बाबीवर सुद्धा ते म्हणाले की अत्यंत योग्य मागणी आहे. हा महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास घडणारं काम ठरेल असं त्यांनी या विषयाला नाव दिलेलं आहे आणि ती मागणीसुद्धा आम्ही या उपसमितीच्या माध्यमातून मंजुरी करण्यासाठी ठेवतो असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये माझी ती मूळ ती मागणीच होती किंवा आमचे जे अनेक तरुणांच्या निवड झालेल्या आहेत परंतु EWS किंवा SCBC किंवा कुणबी
या एकंदरीत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे त्या नियुक्त्या देणं बाकी आहे. त्या नियुक्त्यासुद्धा त्यांनी द्याव्यात आणि मी त्यांना शेवटी अशी विनंती केली की यापूर्वी किंवा याच्या आधीपर्यंत दिलं आणि झालं असं जे व्हायचं तर तसं परत महाराष्ट्रामध्ये होऊ नये. लोकांमध्ये शाश्वत अशी भूमिका जावी. शासन हे सर्वसामान्य जनतेच्या सोबत आहे हे तुम्हाला सिद्ध करण्याची एक आम्ही संधी मिळवून दिलेली आहे. त्या संधीचा लाभ मिळावा म्हणून मग तुम्ही हे सगळं लेखी स्वरूपात जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत मी काही उपोषण या ठिकाणी सोडणार नाही असं मी त्यांना सांगितलं. ते म्हणाले की आम्ही लेखीसुद्धा याबाबत तुम्हाला देऊयात. कधीपर्यंत एकीकडे तुम्ही त्यांच्याकडे आशेनं बघता पण दुसरीकडे तुमच्याच समाजाचे काही नेते त्यांच्यावर रोष व्यक्त करता, मग ते पूर्ण कसं करतील आता? नाही, माझी सन्माननीय प्रेस बांधवांना अशी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये एक आमूलाग्र बदल करणारा हा क्षण आहे. तर त्या क्षणाला ह्या किंवा त्या कारणामध्ये एकत्रित न करता ही जी आमची मुवमेंट आहे, आमच्या सहकाऱ्यांची मुवमेंट आहे, आमचे काकडे साहेब असतील, आमचे शिंदे साहेब असतील, आमचे योगेशजी असतील, आमचे सुनील कोटकर असतील, आमचे ज्येष्ठ नेते बापू शेरसर असतील, अत्यंत विचार करून आम्ही या महाराष्ट्रामधलं रोषपूर्ण वातावरण संपवण्यात जे काम करतो आहे तर त्या कामाला कृपया आपण जर थोडंसं आणखीन साथ दिली तर महाराष्ट्रामधला हा जो दुजाभाव निर्माण झाला आहे तो संपुष्टात येईल. आणि त्या दृष्टीने तुमच्याकडनं प्रचंड मोठी हात जोडून माझी विनंती आहे की याच संकल्पनेला आपण पाठिंबा द्यावा आणि याच संकल्पनेला घरोघरी पोहोचवावं. ठीक आहे, आता ते त्यांना हे निवेदन ची कॉपी त्यांना पाहिजे होती तर ती आत्ता यांच्या माध्यमातून योगेशजींच्या माध्यमातून पोहोचवली. आमचे योगेश केदारसुद्धा सगळ्या संपर्कात आहेत, योगेश शेळकेसुद्धा संपर्कात आहेत. ते आत्ता त्यांच्याकडे गेलं. आता आणखी एक तासभर आपण त्यांची वाट पाहूयात. तास 2 तासामध्ये ते सगळं कळवतीलच. आणि त्यांनी कळवलं आणि महसूल विभागाला तसं केलं की ते फार मोठं काम नाही, अगदी हाकेच्या अंतरावर कार्यालय आहे तर ते लेखी करून आणून देऊ शकतो. म्हणून आपण थोडीशी त्यांनाही इतके दिवस दिले, आणखी 1-2 तासाची संधी द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आणि त्या अनुषंगाने ते विनंतीला मान देतील असं मला खात्री वाटते. आज तुम्ही उपोषण स्थळावर भेट दिलेली आहे. इतकंच नव्हे तर त्यांची व्हिडिओ कॉलवर संवाद देखील साधून दिलेला आहे. काय सांगणार? सन्माननीय राजेंद्र दाते पाटलांचं काम हे महाराष्ट्रात गेल्या 40 वर्षापासून सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजाची उन्नती व्हावी, मराठा समाजाच्या अनेक प्रश्नांना घेऊन दाते पाटलांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने आजपर्यंत पाठपुरावा केलेला आहे. म्हणून आणि दाते पाटील साहेबांनी आज मला वाटतं 12वा दिवस आहे. 12 दिवस अन्नत्याग केलेले हे व्यक्तिमत्व आहे. वय जास्त आहे त्यांचं, त्यांची शुगर 47च्या आसपास आलेली आहे. आणि हा मेसेज आम्ही काल सोशल मीडियातनं बघत होतो. त्यामुळं न राहून एक समाजातला आपला वडीलधारी माणूस आहे, आपल्या बापाच्या वयाचा माणूस आहे आणि तो आमच्यासारखे तरुण असताना लढायला तयार असताना एक बापासारखा व्यक्ती लढायले आपण मग त्यांच्या तब्येतीची काळजी तरी करायला पाहिजे. ह्या हेतूनं मी काल यायचा इथं विषय केला. आणि इथं जे काय आमचे योगेश पाटील दामोरीकर साहेब आहेत ते म्हणाले की राज्य सरकारच्या काही मंत्र्यांच्या सोबत तुमचे संपर्क आहेत, मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क आहेत, तर तुम्ही दाते पाटलांना एक व्यवस्थित जर काही आश्वस्त केलं तर त्यांच्या तब्येतीला आपण चांगल्या पद्धतीने आता संरक्षित करू शकतो, वाचवू शकतो. म्हणून मग मी धावपळ करत प्रयत्न केला. आमच्या शंभूराज देसाई साहेब जे शिवसेना पक्षाचे नेते आहेत, राज्यात मंत्री आहेत, शंभूराज देसाई साहेबांनी रात्री साहेबांना फोन केला होता. मी देसाई साहेबांनाही बोललो. त्याच्यानंतर आपले बावनकुळे साहेबांचीही वेळ घेतली आणि बावनकुळे साहेबांच्या घरी त्यांच्याकडे जाऊन मी दाते पाटील साहेबांच्या तब्येतीच्या संदर्भानं बोललो. आणि बावनकुळे साहेबही म्हणाले की बाबा जर असा असेल, एखादा समाजासाठी लढणारा माणूस असेल तर मी त्या आंदोलनकर्त्यांसोबत बोलायला मी तयार आहे. त्यांची जी काही मागणी असेल ती समजून घ्यायचं आहे मला. मी आज जरी ओबीसी आरक्षण उपसमितीचा सब कमिटीचा जरी मी अध्यक्ष असलो तरी काही मुद्दे मी त्यांना इथे सांगत होतो की काही मुद्दे आपल्याला चर्चा करून घेण्यासारखे आहेत. म्हणजे मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये जे SCBC ॲक्ट आहे त्याच्यात ओबीसी सारख्या काही सवलती लागू करा अशी दाते पाटलांची मागणी आहे. माझं त्या संदर्भानं काही मतभेद आहेत. मी 50% आत ओबीसी मध्येच समावेश करावा ओबीसी मराठा समाजाचा ह्या भूमिकेत असलो तरी दाते पाटील साहेबांची एक भूमिका आहे म्हणून त्या भूमिकेचा आदर करत त्यांना ते माहिती दिली. आता दाते पाटील साहेबांनी त्यांना बोलले आणि म्हणून त्यांचे जे काही प्रश्न आहेत
हे शासन दरबारापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी हे आम्ही स्वतःहून समाजाचा घटक म्हणून आणि शिवसेना पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही घेतलेली होती. ते आता तिथं मी तो पूर्ण केलेला आहे. आणि दाते पाटील साहेबांनी उपोषण सोडावं. आमच्या सारख्या एका तरुणाला त्यांच्या तब्येतीची काळजी आहे, त्यांनी उपोषण सोडावं अशी मी विनंती इथंही आताही केलेली आहे. शेवटी दाते पाटलांचं म्हणणं आहे की मला लेखी आश्वासन जर मिळालं तर मी सोडतो. आता बावनकुळे साहेबांकडेही ते मी पाठवलेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडेही मी ते व्हॉट्सॲप पोचवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आमच्या शंभूराज देसाई साहेबांनाही ते पाठवलं आहे. मंत्रिमंडळातले लोक जे आहेत, ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत ते त्यांना लेखी आश्वासन द्यायचा त्यांनी प्रयत्न करतील. तो पार्ट वेगळा आहे. मी एक आंदोलकाच्या भूमिकेत सुद्धा आहे. त्यांनी मराठा समाजाच्या लेखी आश्वासनाची पूर्तता करावी. केवळ लेखी आश्वासन कागदावर न देता, अनेक वेळेस आम्ही बघितलेलं आहे, हे कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी अशी मी त्यांना विनंती करतोय. आणि आम्ही सरकार पक्षामध्ये किंवा एका राजकीय पक्षामध्ये असताना आम्ही त्याचा पाठपुरावा करू अशी मी ग्वाही त्यांनाही दिलेली आहे. धन्यवाद. काय विचारायचं असेल तर विचार. बरं, बावनकुळे साहेबांचं आणि तुमचं काय काय बोलणं झालं, त्यांनी काय या ठिकाणी मागणी मांडली किंवा मागणी पूर्ण केली? मी बावनकुळे साहेबांचा फोन थेट स्वरूपामध्ये दाते पाटील साहेबांना जोडून दिलेला आहे. त्यामुळे दाते पाटील साहेबांनी ज्या तुम्हाला आधीच ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण मधल्या काळामध्ये बावनकुळे साहेबांच्या संदर्भानं काही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पण आम्हाला असं वाटलं मराठा समाजाच्या विरोधातला व्यक्ती आहे की काय, आमची सुद्धा अशी धारणा तयार झाली होती. पण बावनकुळे साहेबांनी दाते पाटलांना ज्या पद्धतीनं सकारात्मकतेनं बोलले, मराठा आणि ओबीसी आपण वेगवेगळे नाही आहोत, शेकडो हजारो वर्ष आपला सगळ्यांचा एकत्रित असलेला इतिहास आहे. त्यामुळे मराठ्यांचाही काही प्रश्न असला आणि ते जर मला करता येण्यासारखं असेल तर मी करायला तयार असं त्यांनी त्यांच्या सोबत बोलताना आमच्याही लक्षात आले त्याबद्दल. त्यामुळं बावनकुळे साहेबांच्या बाबतीत मराठा समाजाच्या तरुणांमध्ये एक सकारात्मक संदेश जाईल असं मी इथं आपल्याला सांगू इच्छितो. ते मनोज जरांगे म्हणतात की बावनकुळेंनी सगळं वाटोळं केलंय आमचं. नाही बघा, मनोज दादा आमच्या समाजाचे नेते आहेत. समाजासाठी त्यांनी मोठा त्याग केलेला आहे, त्यांनी मोठा लढा उभा केलेला आहे. आज सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या भावना मनोजदादांच्याकडे जुळलेल्या आहेत. आणि मनोजदादांनी मराठ्यांच्या भावनांचा विचार करून अख्खा सगळा मराठा ओबीसी आरक्षणात घालावा अशी मराठा समाजाची भावना आहे. मधल्या काळामध्ये मनोजदादांनी कुणबी आरक्षणाची मागणी पुढे आणली. सरसकट महाराष्ट्राला कुणबी करायचं अशी त्यांनी एक मागणी महाराष्ट्रासमोर आणली. पण त्या मागणीसोबतही आम्ही सगळे ठामपणे उभे होतो. एखादा जर काय प्रयोग पुढे आला तर आपण लगेच त्याला मोडता घालण्यात काय अर्थ नाही आहे. एकदा तो प्रयोग करून बघणं गरजेचं आहे अशी आमची एक सकारात्मक भावना म्हणून आम्ही मनोजदादांच्या सोबत उभे होतो, आजही आहे. भलेही आम्ही त्यांना आधी सांगत होतो की सगळा महाराष्ट्र कुणबी होऊ शकत नाही, सरसकट होऊ शकत नाही. भलेही आम्ही त्यांना खाजगीत सांगितलं होतं की सगळे सोयरे हा विषय कायद्याच्या चौकटीत अजिबात नाही, तो होणार नाही. म्हणून ते वाशीच्या वेळेसही आमचं थोडंसं अनबन झालेली होती, पण तोही विषय झालेला नाही. आझाद मैदानावर असतानाही मी सांगितलो की हैदराबाद गॅजेटियर जे आहे त्या हैदराबाद गॅजेटियरच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या मराठा समाजाला ज्यांच्याकडे कुणबी नोंदीच नाहीत अशा कुणबी नसलेल्या नोंदी नसलेल्या मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, त्याला कुणबी दाखला घेता येणार नाही. आता जे काय बावनकुळे साहेबांचं जे काय डिपार्टमेंट आहे त्यांचं जे काम आहे प्रमाणपत्र इश्यू करणं, म्हणजे महसूल विभाग काय करते, प्रमाणपत्र इश्यू करते. तसं काही लोकांनी हैदराबाद गॅजेटियरचा चुकीचा संदर्भ लावून चुकीचा अर्थ लावून आडनाव समान आहे म्हणून प्रमाणपत्र काढायचा प्रयत्न केला. पण वंशावळ न जुळल्यामुळं अशा लोकांच्या प्रमाणपत्रांची अडचण आली आहे. ज्यांचे 1967 पूर्वीची म्हणजे मानवी दिनांकाच्या पूर्वीचे दाखले आहेत, ज्यांच्या पंजाचं नोंद सापडले असेल आणि आता नातू काय घ्यायचा प्रयत्न करत असेल तर अशा कुणाही व्यक्तीचं प्रमाणपत्र रद्द होऊ शकत नाही. मग ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवू द्या किंवा बावनकुळे साहेबांनी ठरवू द्या किंवा आमच्या संजय शिरसाट साहेबांनी ठरवू द्या, ज्यांच्याकडे लिगल डॉक्युमेंट आहेत, ज्यांचे वंशावळ सिद्ध होऊ शकते, त्याला कुणीही खारिज करू शकत नाही. जर कोणी आगळीकपणा केला, आतताईपणा केला, चुकीचं वागलं तर त्याला न्यायालयात चॅलेंज करता येते. न्यायालय त्या व्यक्तीच्या सोबत उभा राहते. म्हणून हे राज्यकर्ते तेवढं धाडस करणार नाही या मताचा मी आहे. त्यामुळे बावनकुळे साहेबांनी जी भूमिका माझ्या जरांगे पाटलांनी विनंती आहे की सगळ्या मराठ्यांवर आता न्याय होणार नाही. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आपण असं आश्वस्त केलेलं होतं की या GRच्या माध्यमातून
जिंकलो रे जिंकलो बाबा म्हणून आपण जे काही आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनामध्ये काही जरा पोकळपणा आहे, फोलपणा दिसायला लागलेला आहे, मराठा समाजाला दिसायला आहे. आता मलाही शेकडो फोन आलेले आहेत. त्यामुळे मनोज दादांनी ह्या गोष्टीचा पुनर्विचार करून स्पष्ट भूमिका घ्यावी, संविधानिक भूमिका घ्यावी, कायदेशीर भूमिका घ्यावी. मराठा समाजाचा समावेश ओबीसीच्या आरक्षणात करावा ही मागणी त्यांनी ठेवावी. मराठा हा शब्द ओबीसीच्या यादीत घालावा ही मागणी करावी, जेणेकरून हे आता जे काही कुणबे दाखले रद्द केले, व्हॅलिडिटी रद्द केल्या, मग त्याला बावनकुळे दोषी आहेत आणि त्याला संजय शिरसाट दोषी आहेत अशी म्हणायची वेळ येणार नाही. माझी मनोज दादांना विनंती आहे, आम्ही तुमच्यासोबत ठामपणे होतो, आहेत आणि पुढेही राहू. पण आपल्याला भूमिका सुधारावा लागणार आहे. मागच्या अनुभवाचा आपल्याला जे अनुभव घेणं गरजेचं आहे. आणि मी आंतरवलीत आगी सुद्धा गेलो होतो. दादांना तो समजावून सांगायचा प्रयत्न केला होता की दादा बोंबाबोंब काहीतरी व्हायला लागलेली आहे. तुम्ही हे सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या ज्या काही भूमिका आहेत दररोज किस पाडत बसण्याची गरज नाही. कुणबी नोंदीसाठी असं तसं करू, हा GR काढून ते खसरा काढून ह्याला पाडू. अरे घराघरातले पोरं हजारो रुपये खर्च करून ते दाखल्याच्या मागे पडायला लागले तर यश ना झाले. केवळ 15,000च व्हॅलिडिटी आहेत मराठवाड्यात. पण आता जर माळ्याला जसं आरक्षण फुल प्रूफ आहे, माळ्याला का सारखं सारखं आंदोलन करावं लागतंय का? धनगराला प्रत्येक वेळेस आंदोलन करावं लागतंय का? ओबीसीतल्या आरक्षणासाठी स्वतःला करावं लागतंय का? नाही. मराठ्यांनाच वारंवार का करावं लागतंय ह्याचं चिंतन आम्ही त्या दिवशी सांगितलेलं आहे. आणि मनोज दादा मला वाटतं येणाऱ्या काळात ऍक्सेप्ट करतील. तोच मुद्दा घेऊन ते आंतरवलीत बसतील किंवा मुंबईच्या आझाद मैदानावर जातील, हा त्यांचा निर्णय आहे. मनोज जरांगे पाटलांची भूमिका चुकते का या संदर्भात? तुम्ही आता बोलले की GR मध्ये थोडा पोकळपणा आहे. मनोज जरांगे पाटलांची भूमिका कुठेतरी थोडी चुकते का? नाही, मनोज जरांगे पाटलांची भूमिका चुकते असं मी म्हणणे इतपत मी मोठा नाही. पण मराठा समाजाला असं वाटायला लागले की ज्यांच्याकडे नोंदीच नाहीत अशा मराठा समाजाला ह्या हैदराबाद गॅजेटेरच्या माध्यमातून काही न्याय मिळायला तयार नाही. नोंदी असणाऱ्याला तर आरक्षण देणं क्रमप्राप्त आहे, त्याला द्यावंच लागणार आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना द्यावंच लागणार आहे. आणि तो कायदा जुना आहे. आम्ही या 3 वर्षात मनोज जरांगे पाटलांनी करून घेतलेला नाही. आम्ही आंदोलनातून उभारलेला तो कायदा नाही आहे. ओबीसीच्या लोकांनी सुद्धा तो गैरसमज दूर करावा. काही लोक त्यांच्यावर आरोप करायला लागलेले आहेत की आमचं आरक्षण संपवलं, खाल्लं. अरे उलट ज्या मराठ्यांना आजपर्यंत आरक्षणच माहीत नव्हतं आपला नोंद आहे ते, अशा मराठ्यांना मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे न्याय मिळालेला आहे. काही दशकं त्यांचं मिळालं नव्हतं, पण ते काही लाखच लोक आहेत. आता उरलेले कोट्यावधी जो मराठा समाज आहे त्याला न्याय द्यायची वेळ आलेली आहे. अभिजित दिपकेनी नवीन पोरगा हो, अभिजित दिपके नवा पोरगा, कधी त्याच्या मागं करोडो लोक उभारलेत असं दिसलं नाही. सोशल मीडियात तेवढी हवा थोडे दिवस होती, पण त्यांनी टार्गेट एकच ठेवलं आणि योग्य जागा निवडली दिल्लीची. आणि त्यांनी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेऊन दाखवला. तसं मनोज दादाने सुद्धा टार्गेट एकच ठेवावं आणि आंतरवलीत बसण्यापेक्षा मुंबईत त्यांनी आंदोलनाला जर बसले तर यश मिळेल. आता तिथल्या परवानगीच्या ऐवजी इथं त्यांनी आमरण उपोषण करण्यापेक्षा माझं एक त्यांना विनंती आहे की आपण इथून टप्पा दर टप्पा मजल दर मजल करत मुंबईकडे वाटचाल सुरू करू. 1.5 महिना प्रवास करायला वेळ लागल. तुमच्यासोबत आम्ही सगळे लाखो मराठे पुढे चालू. आपण मुंबईत पोहोचायच्या आधी देवेंद्र फडणवीसांना आरक्षण द्यावं लागेल हे मी शाश्वती सांगतो. मराठा समाज होतं काय म्हणणं आहे, फुल प्रूफ घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही, अर्धवट उठून यायचं नाही. मनोज जरांगे 2 सप्टेंबर पासून सातत्याने सांगताय की मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू झालं तर सगळं मराठा कुणबी प्रमाणपत्र पात्र आहे. तर हैदराबाद गॅजेट लागू झालेलं आहे का? हैदराबाद गॅजेट लागू केले वगैरे सरकारच्या मंत्र्यांनी, आमच्या विखे पाटील साहेबांनी वगैरे म्हणलेलं आहे. आता तो लागू झालाय म्हणावं तर त्याच्या अनुषंगानं म्हणजे हैदराबाद गॅजेटनुसार ओबीसीची यादीत ह्या नंबरवरती हा शब्द होता आणि म्हणून ह्या मराठ्यांना आरक्षण दिलं गेलेलं आहे असं प्रमाणपत्रामध्ये उल्लेख नाही. अनेक जे काही पुरावे लागतात ओबीसी आरक्षण देण्यासाठीचे त्या अनेक पुराव्यापैकी उगा हैदराबाद गॅजेटचं नाव जोडलेलं आहे. तर नाव जोडायला काय अडचण आहे, पण तुम्हाला उगा गॅजेटमध्ये नोंद आहे म्हणून तुम्हाला वंशावळीत सिद्धच करता येईल असं दिसत नाही. मराठा समाजाला ते लक्षात आले. त्यामुळे ते लागू झाले किंवा न झाले ह्याचा फायदा मराठा समाजाला होताना दिसत नाही. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना तर शिंदे समितीच्या माध्यमातूनच मिळालेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळातच मिळालेला आहे आणि ते लाखो नोंदी तेच मराठा समाजाचं यश आहे. पण कोट्यावधी मराठा समाज आज वंचित आहे. अशा मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मनोज दादांनी पुन्हा एकदा एल्गार करावा. आम्ही सगळा मराठा समाज त्यांच्यासोबत आहे. प्रत्येक वेळेस मनोज जरांगे पाटील हे म्हणतात की बुवा शेवटचं आंदोलन आहे,
भावनिक साथ घालताय समाजाला, कसं बघताय? नाही, ते आंदोलनाची स्ट्रॅटेजी आहे. शेवटचं आंदोलन म्हणावं लागणार आहे. शेवटी समाजाची एक आशा आहे. अशा अनेक आंदोलनं झालेले आहेत शेवटचे म्हणून. 1982ला अण्णासाहेब पाटलांच्या सोबत असाच प्रकार झाला. अण्णासाहेबांनी स्वतःच्या मस्तकात गोळी झाडून घेतली. तेही शेवटचं वाटलं होतं. पण राज्यकर्त्यांनी त्यावेळेस आम्हाला फसवलं. सन्माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी सुद्धा मराठा समाजाला आणि बहुजनांना जागं केलं. ते जागं करत असताना ओबीसी आरक्षणाचं घेणं गरजेचं आहे ही मांडणी केली. त्याही वेळेस मराठ्यांना वाटत होतं की हे शेवटचं आहे. आमच्या छावाचे अण्णासाहेब जावळे पाटील असतील, अण्णासाहेब जावळे पाटलांनी लाखोच्या सभा घेतल्या. त्यावेळेस वाटलं होतं होत नाही, होईल. संभाजीराजांना वाटलं होतं होईल. पोरींच्या नेतृत्वात कोपर्डीच्या घटनेनंतर वाटलं होतं होईल. आणि आता मनोज जरांगे पाटलांनाही 4दा उपोषण करावं लागलं, पण झालं नाही. ठीक आहे, एकदा आम्ही मराठ्यांची सवय आहे, एखादा किल्ला जर एकाच धडकेत सापडत हस्तगत होत नसेल, दुसऱ्यात होत नसेल, तिसऱ्यात होत नसेल, तर आम्ही वारंवार धडका देऊ, पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, एवढं सांगतो. आम्ही सगळे